ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. झालं या कामा नाही चोरी, ते कळसे होय ओजरी, तेवी अष्टादश व्यवरी साध्यंत गीता. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. खाली खाली जाते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील 43 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आपण आज करतोय. अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे. 10 ओव्यामध्ये श्रीगुरु आणि परमात्मा एकच आहे असं समजून गुरूंचं महात्म्य सांगितलं, गुरूंचा स्वरूप महिमा सांगितला, गुण महिमा सांगितला, कार्य महिमा सांगितला. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मूळ विषयाला सुरुवात करत असताना 18वा अध्याय जो आहे हा कलश अध्याय आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. जी गीता रत्न प्रसादाचा, कळसार्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. हे गीतेचं मंदिर जे आहे ते रत्नाचं मंदिर आहे. याच्यामध्ये असलेला एक एक श्लोक रत्नासारखं ज्ञान प्रकाशित करणार आहे. आणि यावर 18वा अध्याय म्हणजे कळस आहे. सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो म्हटलंय तो सगळ्या गीता दर्शनाचा वाटाडे आहे. केवळ आपण 18वा अध्याय जरी त्याचं चिंतन केलं तर सगळ्या गीतेचा अर्थ आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून हे गीतारूपी मंदिर जे आहे ते व्यास महर्षींनी कशा पद्धतीने तयार केलेलं आहे याचा विस्ताराने विचार सांगितला. हे गीतारूपी मंदिर व्यास महर्षींनी वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर, उपनिषदाच्या पठारावरती, माळ रानावरती दिव्य असं हे गीता मंदिर उभारलेलं आहे. या गीता मंदिराच्या भोवती व्यास महर्षींनी महाभारताचा कोट तयार केलेला आहे. निवृत्तीरूप सूत्र वापरून, दोरी वापरून, ओळंबा वापरून
सर्व शास्त्राची पुरवणी घालून अशा प्रकारे हे गीता मंदिर उभं केलेलं आहे की जेणेकरून या गीता मंदिराच्या आवारामध्ये जो कोणी येईल त्याला सगळ्यांना मोक्ष प्राप्त होईल. आणि म्हणून हे सगळं मंदिर तयार झाल्यानंतर त्याच्यावर ठेवलेला कळस म्हणजे 18वा अध्याय. त्या 18व्या अध्यायाचं वर्णन करताना सांगतात, झालं या कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादश विवरी साध्यंत गीता. झालं या कामा नाही चोरी. कुठलंही काम झालं तर ते स्पष्ट दाखवण्याचं काम जे आहे ते कळस करत असतो. या ठिकाणी मंदिर आहे की नाही आहे कशाहून कळतं? अहो सगळं गाव असेल आणि त्या गावामध्ये आपल्याला मंदिर ओळखायचं असेल, एखाद्या टेकडीवर उभं राहून मंदिर कुठं आहे हो असं म्हटल्यानंतर लोक म्हणतात, बघा तो कळस दिसतो ना, तिथं मंदिर आहे. म्हणजे कळस जो आहे तो बरोबर मंदिर दाखवत असतो. म्हणजे कळस त्या मंदिराची स्पष्टता करत असतो. झालं या कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी. झालेलं जे काम असतं ते कळसाने स्पष्ट दिसत असतं. कळस झाला समजायचं मंदिराचं काम आता काय झालं, पूर्ण झालं. काय देवळाचे या कामा कळशू, परम गंगेशी सिंधू प्रवेशू, सुवर्ण कशी सुवर्ण शुद्धी कसू 16वा जायचा. देवळाचं काम कळस पूर्ण झाला की देवळाचं काम झालं. गंगा समुद्रात मिळाली की गंगा पूर्ण झाली. 16वा कस मिळाला की सोनं शुद्ध झालं. त्याप्रमाणे हा जो कळस असतो तो कळस पूर्णतेचा सुद्धा द्योतक आहे. कळसाचं दर्शन झालं तर त्या मंदिरातल्या देवतेचं सुद्धा मंदिर दर्शन त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून 18वा अध्याय हे गीतेचं काम पूर्ण झाल्याचा द्योतक आहे. 18वा अध्याय जो आहे त्याचं चिंतन जरी आपण केलं तरी संपूर्ण गीतेचा अर्थ आपल्या लक्षात येणार आहे. म्हणून तेवी अष्टादश विवरी साध्यंत गीता. संपूर्ण 18वा अध्याय जो आहे तो आधीपासून अंतापर्यंत गीता आपल्याला सांगणार आहे. अगोदर सगळी गीता 17व्या अध्यायापर्यंत सांगितलेली आहे. पण ही सगळी गीता परत एकदा संक्षिप्त रूपाने सूत्र रूपाने या गीतेचा सगळा अर्थ जो आहे तो भगवान परमात्मा व्यास महर्षी 18व्या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहेत. म्हणून झालं या कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादश विवरी साध्यंत गीता. साध्यंत म्हणजे आदी अंतासहित, आधीपासून ते अंतापर्यंत सगळी गीता जी आहे हा 18वा अध्याय नोहे, एकाध्यायी गीताची आहे. पुढे या ठिकाणी ओवी येणार आहे. पुढं काय 18व्या अध्याय नोहे, एकाध्यायी गीताची आहे. जे वासरूची गाय दुहे तवी वेळू कायसा. संपूर्ण गीता त्या ठिकाणी गाईचं दूध काढत असताना इतर माणसाने दूध काढल्यानंतर तरी थोडासा वेळ लागतो, परंतु वासरूच दूध काढायला गेलं मग वेळ काय लागणार आहे. त्याप्रमाणे अर्जुनाकरता भगवान परमात्म्याने परत एकदा सगळी गीता सांगितलेली. अर्जुन आहे वासरू आणि भगवान परमात्मा आहे वत्साचे निवोरसे, दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगोद्धरण. तैसे गीतेचे हे दुबते, वत्स करुणी पार्थाते, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. म्हणून अशा पद्धतीने हा 18वा अध्याय साध्यंत गीता आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
ऐसा व्यासविंदानिये. पुढची ओळी बघा. गीता प्रसादू सोडवनिये आणूनी राखिले प्राणिये नाना परी. अशा प्रकारे ज्ञानोबाराय म्हणतात ऐसा व्यासविंदानिये ऐसा व्यासे विंदानिये. व्यास महर्षी जे आहेत ते कुशल कारागीर आहेत, योग्य तऱ्हेचे शिल्पकार आहेत. मंदिर बांधायचं असेल शिल्पकार चांगला लागतो. काही काही मंदिरं अशी बांधलेली आहेत, मंदिर पाहिल्याबरोबर प्रसन्न होतं, प्रसन्नता वाटते. मंदिराची रचनाच अशी करतात की बरोबर सूर्याचा पहिला किरण जो आहे तो देवाच्या चरणावर जातो. राम मंदिरात केलं असं म्हणतात. सूर्याचा किरण किंवा विशिष्ट दिवशी सूर्याचा किरण बरोबर देवाच्या चरणावर जातो. ही सगळी मंदिर बनवणाऱ्याची कुशलता असते, मूर्ती बनवणाऱ्याची कुशलता असते. पण हे व्यास महर्षींनी निर्माण केलेलं हे गीतारूपी मंदिर आहे. हे नुसतं दगडामातीचं मंदिर नाही, मोक्ष मंदिर आहे, मोक्ष देणारं मंदिर आहे. म्हणून ऐसा व्यासे विंदानिये गीता प्रसादू सोडवनिये. हा गीता प्रसाद बनवलेला आहे, गीतेचं मंदिर बनवलेलं आहे. व्यास महर्षींनी कशाकरता बनवलं? सोडवनिये. सोडवनिये म्हणजे तुम्हाला आम्हाला सोडवण्याकरता, भवसागरातून आपल्याला सोडवण्याकरता. म्हणून व्यास महर्षींनी हे गीतारूपी मंदिर उभारलेलं आहे. सगळ्यांना देवाचं दर्शन सुलभ व्हावं. वेद सगळ्यांना सुलभ नव्हता, म्हणून ती वेदाची सुसेव्यता, ते हे मूर्तिमंत जाण गीता. वेदाची सुसेव्यता त्या ठिकाणी गीतेमधून प्रगट झालेली आहे. वेद त्या ठिकाणी श्री क्षुद्र यांना आबोला धरून राहिलेला होता. वेद व अत्यंत कृपणा जाहला. नाही, श्री शूद्राशी आबोला धरून या ठेला. नाथ महाराजांचे का? नाथ महाराजांचे. वेद अत्यंत कृपण जाहला, श्री शूद्राशी आबोला धरून या ठेला. एक टोक राहिलं मध्ये. त्रिवर्णाचे कानी लागला, श्री शूद्रा आबोला धरून या ठेला. आणि म्हणून वेदाने सुसेव्य होण्याकरताच व्यासांच्या मतीचा आश्रय केला, व्यासांच्या बुद्धीचा आश्रय केला. आणि व्यासांच्या बुद्धीच्या माध्यमातून वेदच गीतेच्या रूपाने प्रगट झाला. भगवान परमात्मा आणि अर्जुन यांचा संवाद झाला, परंतु तो छंदोबद्ध मोकळा संवाद छंदोबद्ध गीतेच्या माध्यमातून व्यास महर्षींनी केला. म्हणून व्यास महर्षींचे आपल्यावर फार मोठे काय झाले? उपकार. व्यासाचा हात थोरू, विश्वासू झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा केला. म्हणून अशा पद्धतीने ऐसा व्यासविंदानिये गीता प्रसादू सोडवनिये. गीता हा गीतारूपी मंदिर तुम्हाला आम्हाला सोडवण्याकरता, सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आणूनी राखिले प्राणिये नाना परी. या गीतारूपी मंदिरामध्ये अनेक प्राण्यांना आणून सर्वांचा उद्धार वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी गीतारूपी प्रसाद, गीतारूपी मंदिर सर्वांचा उद्धार करते. प्राणीय म्हटलंय म्हणजे मनुष्यच नाही, पशु पक्षी यांचा सुद्धा उद्धार वेगवेगळ्या पद्धतीने. ते वेगवेगळ्या पद्धती पुढे सांगणार आहेत. नाना परी म्हणजे कोणी पारायण करतंय, कोणी नुसतं श्रवण करतंय, कोणी अर्थाचं चिंतन करतंय,
पण या सगळ्यांचा उद्धार व्यास महर्षींनी गीता मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. पद्मपुराणांतर्गत गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे. प्रत्येक अध्यायासाठी एक एक कथा सांगितलेली आहे. 18 अध्यायाच्या 18 कथा आहेत. त्याच्यामध्ये पशूंचा उद्धार आहे, पक्ष्यांचा उद्धार आहे, प्रेतांचा उद्धार आहे, दगडाचा उद्धार आहे, माणसांचा उद्धार आहे. या सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. सांगायचं झालं तर 1-2 मी सांगतो, कारण रोज एक कथा सांगायची म्हटले तर 18 दिवस 18 कथा जातील महात्म्याच्या. पहिल्या अध्यायाची मी मला वाटतं सांगितली कथा. दुसऱ्या अध्यायाची कथा सांगताना सांगितलं की एक ब्राह्मण होते, त्यांनी खूप तपश्चर्या केली. त्यांना असं वाटलं की आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची. एक सत्पुरुष त्या ठिकाणी आले. त्यांना ते शरण गेले, महाराज मला काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. ते म्हटले मी नाही तुला मार्ग उद्धाराचा सांगत. शेजारच्या गावामध्ये एक मित्रवान नावाचा बकऱ्या शेळ्या वळणार आहे, त्याच्याकडे तू जा, तो तुला उद्धाराचा मार्ग सांगेल. महाराजांनी सांगितलं म्हणून त्या मित्रवानाच्या शोधामध्ये शेजारच्या गावामध्ये हा ग्रस्त गेला. ब्राह्मण गेला, तपस्वी होता, उद्धाराची तळमळ होती. गेल्यानंतर एका नदीच्या किनारी शेळ्या सोडलेल्या आहेत, बकऱ्या सोडलेल्या आहेत आणि मध्यभागी एक ध्यानस्थ असलेला पुरुष त्याने पाहिला. तरुण मुलगा, मित्रवान त्याचं नाव आहे. तो मित्रवान ध्यानस्थ असताना, चिंतन करत असताना हा गेला आणि म्हटला, हो अमक्या अमक्या महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे, तुम्ही मला उद्धाराचा मार्ग सांगा आणि तुम्ही उद्धार कसा करून घेतला तेही सांगा. त्या मित्रवनाने डोळे उघडले आणि सांगितलं, बाबा मी शेळ्या मेंढ्या वळणारा मनुष्य आहे, मला काय उद्धाराचा मार्ग कळणार आहे, पण माझ्याकडे एक साधन चांगलं आहे. मग त्याने सांगायला सुरुवात केली, हेच साधन तुम्हाला कुठून मिळालं? तो म्हटलं, एकदा मी अशा शेळ्या बकऱ्या वळत असताना माझ्या बकऱ्या दूर अशा निघून गेल्या आणि लांबूनच मी पाहिलं एक वाघ येतोय. मी जागेवरच थांबलो. तो वाघ जो होता तो बकऱ्यांच्या जवळ गेला. त्या बकऱ्यामध्ये एक बकरी होती, ती वाघाजवळ गेली आणि ती वाघाशी बोलायला लागली, बाबा खा ना मला, तू का खात नाहीस? खा मला, मी तुझ्याकरता खाण्याकरताच आलेली आहे. तो वाघ म्हणायला लागला, मला तुला खायचं नाही म्हणे. काय झालं काय माहिती, पण ही जागा अशी कुठली विचित्र आहे की मला त्या ठिकाणी तुला खाऊशी वाटत नाही. तुझ्याविषयी मला प्रेम निर्माण झालेलं आहे. अहिंसा बुद्धी माझ्यामध्ये निर्माण झाली. थोडक्यात का निर्माण झाली म्हटले, आपण चला शेजारी तो माणूस दिसतोय त्याला विचारू. आता ते सगळे माझ्याकडे आले. म्हणजे मला तरी काय माहिती, पण त्या झाडावर एक वानर राज बसलेला होता. त्याने सांगितलं, इथे एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाची एक ऋषी उपासना करत होते, अर्चना करत होते आणि रोज गीतेचा 2रा अध्याय त्या शिलेवर लिहायचे आणि त्या 2ऱ्या अध्यायाचं रोज पठण त्या ठिकाणी करायचे. त्या 2ऱ्या अध्यायाच्या पठणामुळे ही जागा अशी पवित्र झालेली की इथं वाघाच्या मनातलं सुद्धा वैर निघून जातं. आणि म्हणून मग ह्या तिघांनी गीतेचा अध्याय त्या ठिकाणी वाचला आणि त्या गीतेच्या अध्यायामुळे त्या सगळ्यांचाच उद्धार झाला. अशी 2ऱ्या अध्यायाची कथा सांगितली. अशी प्रत्येक अध्यायाची आहे. 3ऱ्या अध्यायाच्या कथेमध्ये सुद्धा पूर्वजांचा सुद्धा कसा उद्धार होतो ते सांगितलंय. एक दुष्ट मनुष्य होता, वाईट वागला, नुसतं धन कमवलं, मेला आणि सर्प झाला. मुलगा चांगला होता, तो काशीला जायला निघाला. आपल्या वडिलांचं श्राद्ध काशीला जाऊन करायचं. जाताना रस्त्यामध्ये जिथं त्याचे वडील वारले होते सर्प चावून, तिथे त्याने गीतेचा 3रा अध्याय वाचला. वाचल्याबरोबर समोर दिव्य पुरुष दिसला आणि त्याने हसत हसत सांगितलं, बाबा मी प्रेत योनीला गेलेलो होतो, मूढ योनीला गेलेलो होतो, तू 3रा अध्याय इथं वाचला, मी तुझा वडील आहे, त्याच्यामुळे माझी काय झालेली आता मुक्ती झालेली आहे. तू सुद्धा रोज 3रा अध्याय वाच, तुझी मुक्ती जिवंत असतानाच होईल.
अशा प्रत्येक अध्यायाच्या कथा सांगितल्या. चौथ्या अध्यायाची कथा सांगत असताना चौथा अध्याय एक ग्रस्त वाचत होते. पवित्र त्यांचं शरीर झालेलं होतं आणि 2 बोरीची झाडं होते. तिथं ते झोपले. एका बोरीला डोकं लागलं आणि एका बोरीला पाय लागले. त्या दोन्ही बोरी जे होत्या त्या वाळून गेल्या. बोरीचा देह त्यांचा सुटला आणि त्या पुढे 2 मुली झाल्या. आणि मग पुन्हा यांना भेटायला आल्या. त्या म्हटल्या की बाबा तुम्ही काय केलं असं की आम्हाला बोरीचं झाड जन्म सुटला आणि आम्हाला आता मुलीचा जन्म प्राप्त झाला. तुम्ही असं काय साधन केलेलं आहे, तुमचं शरीर एवढं पवित्र कशाने झालं? काही नाही म्हटलं, मी 4था अध्याय रोज वाचतो. एकच अध्याय बरं का गीतेचा, पूर्ण गीता नाही. आता पूर्ण गीता वाचतात त्यांचं काय बा, एक अध्याय नाही, एक अक्षर, अर्धा श्लोक, अर्ध्या श्लोकाचं सुद्धा महात्म्य सांगितलं आहे. भगवद्गीता किंचित अधीता गंगाजल लव कनिका पीता सकृदपी येन मुरारी समरच्या क्रियते तस्य यमेन न चर्चा असं म्हटलं आहे. भगवद्गीता किंचित अधीता, किंचित म्हणजे थोडी जरी भगवद्गीता रोज माणसाने वाचली, एक जरी श्लोक रोज वाचला, भगवद्गीता किंचित अधीता शंकराचार्य म्हणतात, किंचितसुद्धा त्याने वाचली तरीसुद्धा त्याचा यम कधी चर्चा करत नाही. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. किंवा गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयत पुमान विष्णुपदमवाप्नोती भय शोकादि वर्जिता असं म्हटलेलं आहे. गीताशास्त्र असं आहे, शंकराचार्यांचं अष्टक आहे गीतेचं महात्म्य सांगणारं. गीताशास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयत पुमान, प्रयत्नपूर्वक रोज गीताशास्त्राचं अध्ययन करेल त्याला विष्णुपदम अवाप्नोती, विष्णूचं पद प्राप्त होतं. भय शोकादि वर्जिता, भय शोक विवर्जित असलेलं विष्णूचं पद त्याला प्राप्त होतं. किंवा गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव संतिहि पापानि पूर्वजन्मकृतानि च. त्याच्या जीवनामध्ये असलेली सगळी पूर्वजन्मातली पापं निवृत्त होतात. ऐशी जन्मवल्ली धुवट होय पुण्यरूपी चोखट याही वरी आचाट लाहे फळ. गीतेचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी खूप वर्णन केलं आहे. गीतेला त्या ठिकाणी देवीची उपमा दिलेली एका ओवीमध्ये. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंद लिसे. गीता ही सप्तशती आहे, 700 श्लोकाची सप्तशती म्हणजे गीता आहे. नवे नवे मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे, साक्षात भगवती माता आहे गीता म्हणजे. आणि ही जर गीता त्या ठिकाणी सेवन केलं, श्रवण केलं तर मोह महिषा मुक्ती आनंद लिशे, मोहरूपी महिषासूर याचा नाश करून आपल्याला त्याच्यावर विजय प्राप्त करून देणारी गीता आहे. हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाने तो समस्ता मोहामुके. म्हणून गीतेचं वर्णन करताना अनेक पद्धतीने वर्णन केले. म्हणून ज्ञानोबारा या ठिकाणी बोलतात, ऐसा व्यासविंदानी गीता प्रसादू सोडवणी आणूनी राखिले प्राणी नाना परी. अनेक प्रकारचे प्राणी आणि अनेक प्रकारे गीतेच्या माध्यमातून त्यांचं रक्षण भवसिंधूतून गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते म्हटले. त्यांना परत जन्म प्राप्त होत नाही. प्रसिद्ध उदाहरण जर कोणाचं असेल तर अर्जुन महाराजांचंच आहे. गीतेच्या अगोदरची अर्जुन महाराजांची स्थिती आणि गीता ऐकल्यानंतरची स्थिती. अगोदर शोकग्रस्त झालेले होते, मोहग्रस्त झालेले होते, रडत होते, किंग कर्तव्य मूढ झालेले होते. काय करायचं काय करायचं नाही त्यांना सुचत नव्हतं आणि म्हणून रडायला लागले.
पण त्यांचा योग चांगला होता, देवासमोर ते रडले. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांना गीता सांगण्याकरता होते. भगवान परमात्म्याने संपूर्ण गीता सांगितली आणि अर्जुन महाराजांच्या मुखातून उद्गार बाहेर पडला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव. त्या ठिकाणी सगळा गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे निगुणे, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. अशा पद्धतीने गीता जी आहे मनुष्याला मोहातून मुक्त करते, दुःखातून मुक्त करते, शोकातून मुक्त करते. केवळ अर्जुनाचंच दुःख शोक मुक्त केलं असं नाही. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ज्यांनी ज्यांनी गीतेचा आश्रय केला त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मोहातून दुःखातून मुक्त करणारी तैशी गीता ही जाणितलिया, काय विस्मो मोह जावावया, आत्मज्ञान आपण पया मिळे जेत. ज्ञानोबारायांनी गीतेला आई म्हटलंय. आई आई जशी किंवा मंबत्वानुसंददामी भगवद्गीते भवद्वेषिनी म्हटले. काय सुरुवात, अद्वैता मृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनीं मंबत्वामनुसंददामी भगवद्गीते भवद्वेषिनी. अद्वैतामृतवर्षिणीं म्हटलंय. अद्वैताचं अमृत त्याचा वर्षाव करणारी अद्वैतामृतवर्षिणीं मष्टादशाध्यायिनीं, 18 अध्यायाने युक्त अशी आहे. आणि अंब आहे. अंब म्हणजे काय, आई. आई अंबत्वाम अनुसंदधामी, हे आई मी तुझं मी अनुसंधान करतो. गीता भवद्वेषिनीम, ती भवसागराचा किंवा संसाराचा द्वेष करणारी आहे. ज्याने गीतेचा आश्रय केला, आई जशी आपल्या मुलावर निष्कपटप्रमाणे प्रेम करते म्हणून गीतेला काय म्हटलंय, गीता निष्कपट माय, चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता निष्कपट माय आहे. आई जशी आपल्या मुलावर निष्कपट प्रेम करते तशी गीता सगळ्यांच्यावर प्रेम करते. आई जशी मुलाला स्वच्छ करते, नंतर अलंकार घालते, आंघोळ घालते, त्याला दूध पाजते आणि मुलाला पुष्ट करते, त्याचं कल्याण करते, तिची तळमळ असते लेकुराचे हित वाहे, तशी ही गीता आई आहे सगळ्यांची. आपल्या जीवनातले सगळे आसुरी गुण ती काढून टाकते, दैवी संपत्तीच्या गुणाचा आधान करते आणि चुकोनी ताने हिंडे जे वाय, ही तानी मुलं आहेत सगळी, ही चुकलेली आहेत सगळी देवापासून. आणि मग गीता काय करते, ही आई आहे ती वडिलांची भेट घालून देते, परमात्म्याची आपली भेट घालून देते. अशा प्रकारे ही गीता आहे. आणूनी राखिले प्राणिये नाना परी, ऐसा व्यासे विंदानिये गीता प्रसादू सोडवनिये, आणूनी राखिले प्राणिये नाना परी. नाना परी शब्द आलाय शेवटी. वेगवेगळ्या प्रकाराने व्यास महर्षींनी या गीतारूपी मंदिराच्या माध्यमातून सगळ्यांचं रक्षण केलंय, सगळ्यांना सोडवलंय. नाना परी म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारे, त्याचा विचार पुढच्या ओळीत सांगलाय. पुढची ओळी वाचा सगळ्यांनी. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करती यया, एक ते श्रवण मिशे छाया सेवती ययाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा, घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाचा. ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी.
गीतेचं चिंतन करत असताना वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या प्रकाराने गीतेचं चिंतन करतात.